नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नैसर्गिक आपत्ती 2025 पोलादपूर महामार्ग महाबळेश्वर वाई सुरूर 4 दिवस बंद ठेवण्याबाबत पोलादपूर तहसीलदार यांचे जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र। पोलादपूर महाबळेश्वर सुरूर राज्यमार्गाचे काम चालू आहे। त्यातच मुसळधार पावसात दरड कोसळली असल्याने ती बाजूला करत असताना मोठी माती किंवा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता उपाययोजनेसाठी शनिवार रविवार रस्ता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात यावे असे पत्र पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दरड कोसळण्याची शक्यता दिसून येत असल्याने दरड कोसळून मोठी आपत्ती ओढवू नये यासाठी देण्यात आले आहे। या पत्रामध्ये 3 संदर्भाचा उल्लेख करण्यात आला आहे। यामध्ये कार्यकारी अभियंता कोकण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई यांच्याकडील जा क्रमारापासुविम 773/2025 दिनांक 18/6/2025 कार्यकारी अभियंता कोकण महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई यांच्याकडील जा क्रमारापासुविम 774/2025 6 दिनांक 18/6/2025 व तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडील पत्र क्रमांक MAG कावी 374/2025 दिनांक 19/6/2025 या संदर्भानुसारून पत्र देण्यात आले आहे। पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याचे सुधारणेचे काम कंत्राटदार RPPSIPL यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे। सदर रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासून महाबळेश्वरकडे जाताना 1 किलोमीटर अंतरावर दरड प्रवण क्षेत्र आहे। सदर ठिकाणी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगडगोटे व माती रस्त्यावर आलेली आहे। सदर रस्त्यावर आलेली माती व दगडगोटे JCBच्या सहाय्याने काढण्याचे काम कंत्राटदार RPPSIPL यांच्यामार्फत प्राधान्याने चालू आहे। तसेच वरून अजून माती व दगड येण्याची शक्यता आहे। ते काढण्यास 3 ते 4 दिवस लागणार आहेत। तसेच या रस्त्यावर दर पावसाळ्यामध्ये दरड पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात। रस्त्यावर अशा घटना घडून काही गंभीर परिस्थिती उद्भवू नये याकरता आवश्यक उपाययोजना करून खबरदारी घेण्यात येत असली तरी या भागात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे दरड पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात। त्यामुळे बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होऊन आणीबाणीची परिस्थितीही निर्माण होते। बऱ्याच वेळा वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊन वाहतूक बंद करण्याची कार्यवाही करावी लागते। वरील बाबी विचारात घेऊन रस्त्यावर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्याकरता आवश्यक यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना कंत्राटदारास देण्यात आलेल्या आहेत। तथापि या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरता पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांकरता मनाई करणे तसेच हलक्या वाहनांना रेड अलर्ट परिस्थितीमध्ये व वीकेंडला शनिवारी व रविवारी प्रवेशबंदी करणे आवश्यक आहे। तसेच पावसाळ्यात या रस्त्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने अपघात टाळण्याकरता पर्यटक वाहनांना सदर रस्त्यावर मनाई करणेही आवश्यक असल्याबाबत संदर्भ क्रमांक 1 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आले आहे। तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वये तहसीलदार महाबळेश्वर यांनी रात्रीच्या वेळी पोलादपूर ते महाबळेश्वर या घाट रस्त्यांची वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना आदेशित करण्याबाबत विनंती केली आहे। या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर मार्ग सर्व वाहनास आजपासून पुढील 4 दिवस वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित होण्यास विनंती आहे असे पत्र तहसीलदार कपिल घोरपडे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना पाठवले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।